जय हिंद मित्रांनो. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एआय वापरू शकता तुमच्या मोबाईलवर आणि ते सुद्धा इंटरनेट शिवाय, तर तुम्हाला ते खरं वाटेल का? पण मित्रांनो, त्यासाठी एक जबरदस्त मॉडेल गुगलने लॉन्च केलंय, ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. त्या मॉडेलचं नाव आहे जेमा 4. हे मॉडेल जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल केलं तर तुम्हाला इंटरनेटची गरज नाही. यात तुम्ही चॅटबॉट सोबत चॅट करू शकता, तुम्ही इमेजेस अनालाइज करून घेऊ शकता, तुम्ही ऑडिओ ट्रान्सक्राईब करून घेऊ शकता किंवा ट्रान्सलेट पण करून घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला इथे प्रॉम्प्ट लायब्ररी मिळते, ज्यामध्ये तुम्हाला डिफॉल्ट प्रॉम्प्ट मिळतील आणि याच्यामध्ये एक एजंट पण अवेलेबल आहे आणि हे सगळं तुम्ही इंटरनेट शिवाय वापरू शकता. तर हेच कसं करायचं हे मी तुम्हाला एकदम सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे. पण त्याआधी एआय मित्र सुबोध चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघू. तर हे मॉडेल यूज करण्यासाठी तुम्हाला एक ॲप लागतं, ज्याचं नाव आहे गुगल एआय एज गॅलरी आणि ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावं लागेल. तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला गुगल एआय एज गॅलरी सर्च करायचं आहे आणि आता इथे माझ्या बाय डिफॉल्ट इन्स्टॉल असल्यामुळे तुम्हाला तो दाखवतोय ओपनचं ऑप्शन. तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन मिळेल, इथे तुम्हाला ते ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर हा इंटरफेस ओपन, त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत, जसं की एआय चॅट, त्यानंतर एजंट स्किल्स आहे, आस्क इमेज, ऑडिओ स्क्राईब वगैरे तुम्हाला बरेच इथे ऑप्शन्स दिसत आहेत. आता यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ट्राय जेमा 4 टुडे, म्हणजे जेमा 4 त्याचं मॉडेल आहे जे ह्या ॲप्लिकेशनमध्ये यूज केलं जातं आहे. आता यात हे मला लोकली डाउनलोड करून घ्यावं लागतं अगोदर. जर मला ऑफलाईन यूज करायचं असेल तर तोपर्यंत मला इंटरनेट लागतंच समजा. आता येथे बरेच मॉडेल्स अवेलेबल आहेत, त्यातल्या त्यात जे रेकमेंडेड ओव्हरऑल दिसतंय, बेस्ट रेकमेंडेड आहे ते तुम्हाला पहिलं आहे जेमा 4 E2B IT. तर हे मॉडेल मला डाउनलोड करून घ्यावं लागेल. ओके, आता हा मॉडेल इथे डाउनलोड झालेला आहे. जसं तुम्हाला सांगितलं, ते बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यातल्या त्यात हा चांगला आहे. तुम्हाला कमी साईजमध्ये पाहिजे असेल, तुम्हाला इकडे एक जेमा 3चा 1B ITचा पण आहे. पण तुम्ही जर हा यूज केला तर तुम्हाला तो चांगला राहील, कारण तो लेटेस्ट मॉडेल पण आहे आणि ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये चांगला आहे. सो मी ट्राय इट क्लिक केलं. आता सध्या तो इनिशियलाइज करतो आहे आणि ट्रायल म्हणून आपण आता इंटरनेट बंद करून टाकूया आणि फ्लाईट मोड ऑन करूया. ओके, आता माझं इंटरनेट पण बंद आहे. आता माझा मॉडेल इनिशियलाइज झालेला आहे. आता मी इथे एक प्रॉम्प्ट टाकतो, त्याला काही प्रश्न विचारला, समजा फॉर एक्झाम्पल मी त्याला विचारतो, म्हणजे हे आपण समजा ChatGPTला किंवा जेमिनायला वगैरे विचारत असतो चॅटबॉट्सना, आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला तिकडे मिळतात. पण त्यासाठी आपल्याला इंटरनेट कंपल्सरी लागतं. पण तुम्ही अशा लोकेशनला असेल जिकडे तुम्हाला इंटरनेटचा ॲक्सेस नाही आहे आणि तुम्हाला काम पण करायचं आहे, काही तुम्हाला प्रश्न असतील, तर तुम्ही डेफिनेटली इकडून त्याची उत्तरं घेऊ शकता आणि तो खूप डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके, जसं त्याने इथे समोर तुम्ही बघू शकता, तुम्हाला तर त्याने ते प्रॉपर उत्तर दिलं आहे, व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि खूप डिटेलमध्ये उत्तर देतो आहे, कोर कन्सेप्ट्स वगैरे सगळे समजावून सांगतो आहे. आणि हा बॅकएंडला जेमिनायचाच मॉडेल यूज करतो असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे जे मॉडेल ते यूज झालेलं आहे ते जेमिनायसारखंच आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्याकडे इन्फॉर्मेशन खूप चांगली असणार आहे. तो उत्तर तयार करतोच आहे अजून, असं तुम्हाला प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं डिटेलमध्ये आन्सर मिळू शकतं, एवढी कॅपेबिलिटी त्याच्याकडे आहे. तर हा आता आपण पहिला पार्ट बघतो एआय चॅटचा, ज्याच्यामध्ये आपण जनरली एआय चॅटबॉट बरोबर गप्पा मारतो किंवा आपण क्वेश्चन आन्सर करतो. तो अजून उत्तर तयार करतोच आहे आणि याची ब्युटी बघा, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीचं मला एक्झाम्पल पण देतो आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तिकडे, तर प्रत्येक गोष्टीचं मला एक्झाम्पल पण मिळतं आहे. आता आउटपुट तयार झालेलं आहे. त्याने बराच वेळ घेतला आउटपुट तयार करण्यासाठी, पण आता मी त्याला एक सिंगल लाईन प्रॉम्प्ट दिला होता फक्त, व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यावर त्याने किती खूप सुंदर उत्तर दिलं आहे बघा. यात त्याने मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, त्याचे कोर कॉन्सेप्ट्स काय आहेत, त्यानंतर त्याच्या मेन ब्रँचेस कोणत्या कोणत्या, म्हणजे एआयमध्ये काय काय यूज केलं जातं ते पण त्याने मला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. प्रत्येकाचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ एआय, जे नॅरो एआय किंवा आपण जनरल एआय असं म्हणतो, तर ते पण त्याने ज्यामध्ये मला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. प्लस त्याने मला एंडला त्याची समरी पण दिली आहे, जे त्याने एक्सप्लेन केल्याची त्याने समरी पण मला बनवून दिलेली आहे. तेवढं जबरदस्त पद्धतीने तुम्हाला तो उत्तर देऊ शकतो, असा तो ट्रेन झालेला आहे. म्हणजेच मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडून व्यवस्थित डिटेलमध्ये मिळवून घेऊ शकतो. आता हे झालं एआय चॅट. आता आपण एआय चॅट मॉडेल बघितल्यानंतर आपण सेकंड मॉडेल बघूया आस्क इमेजचं.
ओके, आस्क इमेजमध्ये तुम्ही कुठलीही त्याला इमेज दिली तर ती इमेज तुम्ही ॲनालाइज करून घेऊ शकता. समजा तुम्ही एखाद्या लोकेशनला असाल, तुम्ही एखाद्या लोकेशनचा फोटो काढलात आणि तो फोटो तुम्ही त्याला टाकून विचारलात तर त्याचंही तुम्हाला तो उत्तर देऊ शकतो, जर तुम्हाला इंटरनेटचं कनेक्शन नसेल तर. आता आपण एक्झाम्पल म्हणून आपण एक इमेज त्याला अपलोड करून बघूया आणि तो काय उत्तर देतोय बघूया. सध्या तो इनिशियलाइज होतोय. ओके, आता इनिशियलाइज झाल्यावर तुमचं इथे प्लसचं बटन त्याने इनेबल केलेलं आहे. प्लसचं बटन क्लिक करून मी डायरेक्ट एखादा पिक्चर क्लिक पण करू शकतो किंवा माझ्या मोबाईलच्या गॅलरीमधून पण मी ते घेऊ शकतो. मी त्या गॅलरीमधून पिक्चर घेतो आणि आता हे लोकेशन आहे, हे मी सिलेक्ट केलं आणि फोटो टाकला. मी त्याला विचारतो वेअर इज दिस लोकेशन, वेअर इज दिस स्ट्रक्चर मी बोलतो त्याला. अँड प्लीज टेल मी नेम ऑफ द स्ट्रक्चर. ओके, आता तो प्रोसेस करेल इमेजला तो व्यवस्थित ॲनालाइज करेल, त्यातली इन्फॉर्मेशन काढेल आणि ते स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय आहे त्यावर तो मला उत्तर तयार करून देईल. बघा, त्याने मला परफेक्ट सांगितलं की हे आयफेल टॉवरचं आहे आणि ते कुठे आहे ते पण त्याने मला सांगितलं. म्हणजे तुम्ही गावाला जरी असाल तरी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, जिकडे तुम्हाला नेटवर्कच्या ॲक्सेसचा जनरली प्रॉब्लेम असतो. ओके, तिसरा ऑप्शन याच्यामध्ये जो चांगला आहे तो आहे ऑडिओ स्क्राईबचा. म्हणजे जर तुम्ही बोलताय आणि ते बोलणं तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रान्सक्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची तुम्हाला स्क्रिप्ट पाहिजे असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता. करंटली याचं जे लिमिट आहे ते लिमिट 30 सेकंदाचं आहे, पण आपण एक ट्रायल करून बघूया ते कसं वर्क होतं आहे. इथे मला रेकॉर्ड ऑडिओ क्लिपचा ऑप्शन आहे किंवा मी एखादी फाईल माझ्याकडे जर असेल डिफॉल्ट तर ती पण मी ते अपलोड करू शकतो. मी सध्या इथे रेकॉर्ड ऑडिओ क्लिपचा ऑप्शन चूज करतो. हॅलो, कॅन यू जस्ट ट्रान्सक्राईब इट. आता मी याला फक्त ट्रान्सक्राईब इट सांगतो. ओके, आणि जे मी बोललो आहे तो प्रॉपरली घेतोय की नाही बघूया आपण. बघा, त्याने परफेक्टली मी जे म्हटलं आहे तेच त्याने मला ट्रान्सक्राईब करून दिलं, म्हणजे त्याची मला स्क्रिप्ट काढून दिली. आता सपोज त्याला मला एखादा प्रश्न विचारायचा असेल, टेल मी टॉप 2 फेस्टिवल्स इन इंडिया. आता मी डायरेक्ट सेंड करतो आणि त्याचं उत्तर काय मिळते आपण बघूया. बघा, त्याने मला प्रॉपर त्याने माझा शब्द समजून घेतला, माझा प्रश्न त्याने समजून घेतला आणि त्यावर त्याने मला उत्तर दिलं दिवाळी आणि होली. म्हणजे असंही तुम्ही याला यूज करून घेऊ शकता की तुम्हाला एखादी स्टेटमेंट ट्रान्सलेट करायची असेल तुम्ही ट्रान्सलेट पण करून घेऊ शकता. तर एवढं ब्युटिफुल हे आहे. यात तुम्हाला डिफॉल्ट एक प्रॉम्प्ट लॅबचा पण ऑप्शन मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉम्प्टची लायब्ररी असते. आता फॉर एक्झाम्पल मी याला ट्राईट म्हटलं तर ट्राईट केल्यानंतर इथे मला प्लसवर क्लिक केल्यावर बरेच ऑप्शन्स मिळतात की ज्याच्यामध्ये मी फ्री फॉर्म जे माझे प्रॉम्प्ट असतील ते मला इथे मिळतील. आता मी ते सिलेक्ट केलं आणि याला सबमिट केलं तर तसं चॅटबॉटमध्ये मला आउटपुट मिळतं, तसंच आउटपुट मला इकडेही मिळेल. पण दुसरा जो ऑप्शन आहे तो रिराईट टोनचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल इथे तर मला डिफॉल्ट काही टेम्पलेट्स अवेलेबल आहेत मेसेजेसचे, जे मी वेगवेगळ्या टोनमध्ये रिराईट करून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता हा मेसेज आहे, हे टीम जस्ट वॉन्टेड टू रिमाइंड एव्हरीवन अबाउट द मीटिंग टुमॉरो @10 बी देअर. आता याला मी चेंज करून घेतो समजा फॉर एक्झाम्पल फ्रेंडलीमध्ये. आता मी सबमिट केलं तर तो काय करेल ना, तो त्या स्पेसिफिक मेसेजला फ्रेंडली टोनमध्ये कन्वर्ट करेल आणि देताना तो मला एकच ऑप्शन देणार नाही, तर मला मल्टिपल ऑप्शन्स इकडे तयार करून देईल. बघा, त्याने वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आता जसं आता हे टीम जस्ट अ फ्रेंडली रिमाइंडर अबाउट आवर मीटिंग टुमॉरो @10 लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग यू ऑल देअर. ओके, तसंच एन्थुजियास्टिक आणि वेलकमिंग पण आहे, सिम्पल आणि फ्रेंडली पण आहे. असे तो मिनिमम 3 ऑप्शन्स तरी मला क्रिएट करून देतो. ओके ओके सो या पद्धतीने तुमचं आउटपुट क्रिएट होईल. इथे समराईज टेक्स्टचा पण ऑप्शन आहे की समजा तुमच्याकडे एक मोठा कंटेंट आहे, तो कंटेंट तुम्ही ते टाकलात आणि तुम्हाला त्याला समराईज करायचं असेल वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, शॉर्ट पॅराग्राफ किंवा कन्साइज समरी किंवा हेडलाईन टायटलच्या फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही तो करून घेऊ शकता. आणि इनफॅक्ट कोड स्निपेटचा पण ऑप्शन इकडे अवेलेबल आहे.
तुम्ही कोड पण इकडून लिहून घेऊ शकता. म्हणजे असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला प्रॉम्प्ट लॅबमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. तर मित्रांनो, असे ऑफलाईन मॉडेल्स पुढे जाऊन बरेच गेम चेंजर ठरणार आहेत आणि त्याची सुरुवात आता नुकतीच गुगलने केलेली आहे. जेव्हा तुम्ही इंटरनेटच्या कनेक्शनमध्ये नसता आणि तुम्हाला काही माहिती मिळवायची असेल तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर AI मित्र सुबोध या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच आपलं AI मित्र सुबोध नावाने इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करा, जेणेकरून लेटेस्ट AIचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.